एवढा मोठा प्रॉब्लेम झाला शेवटी. म्हणजे बघा इकडे थांबलो आता आणि इथून खड्डा येते आणि पुन्हा वाहता पाणी. आता इथून ना पूर्ण पाणी वाढलं आहे. हे बघा जिकडे थांबलेलं तिकडे पाणी भरलं आहे. सो हे काय कशात तुम्ही, आय होप तुम्ही काय सगळे मजा असणार. तर गाईस आता आम्ही आलेलो आहे आमच्या दादाकडे नेरळला, कारण की इकडे यांच्याकडे ना पुन्हा वॉटरफॉल वगैरे असतात. तर आता आम्ही सकाळी पोचलो आता 11 वाजता. तर आता आम्ही निघालो आहे सगळेजणं जायला. आता आपण कुठे जाणार आहे? टप्पलवाडीला. तर चला बाकी पप्पा वगैरे येत आहेत आमचे आणि पप्पा वगैरे सगळे आता आलेत. तर चला काही जाऊया आता. सो काय आता मी आता पोचलो आहे फायनली धबधब्याच्या इथे म्हणजे इथून आम्ही स्टार्ट करणार आहे. आता इथे आम्ही गाडी लावली आहे अँड आता मी इथून जातो आता ट्रॅक करत. थोडंसं चालायचं आहे, 20 मिनटं चालायचं आहे, मग आम्ही पोचू. अँड इकडे सगळे मम्मी लोक फोटो काढत आहेत. आणि काय हे बघा ही छोटीशी नदी आली आहे. तर ही नदी असं कधी क्रॉस करत असं आम्हाला इथून थोडंसं जंगलातून जायचं आहे या साईडला. वरती तिकडे वॉटरफॉल आहे. तुम्हाला मी फोनमध्ये दाखवतो, फोनमध्ये एकदम क्लिअर दिसेल आणि जवळचं दिसेल. ठीक आहे. सो गाईस हे बघा इथून असं नदी आहे आणि ही नदी इथून वॉटरफॉल होतं आहे. तर काय आता आम्ही एका स्पॉटवरती आलो आहे, ते आम्हाला नदी क्रॉस करायची आहे. हे बघा एकदम फोर्सचा पाणी नदी जाते, तर आम्हाला इथून क्रॉस करायचं आता. गाईस काय पाऊस वाढला आहे आणि नदीचं पाणी पण. काय करू आता? पुढे दे पाय, पुढे दे, पाठी नको दे. चप्पल पुढे जा. नशीने पकडली. चल तो आता आम्ही फायनली काय पोचायला आलो. ते पुढेच काहीतरी, पण रस्ता बघा यार, रस्ता वरतून डोंगर आणि वरतून पाऊस पडतोय. काय काहीच भारी वाटतं. फक्त मला भीती कसली वाटते ना की एवढा जोरात पाऊस पडतो. फक्त एवढंच की जास्त म्हणजे पाणी वाढत गेलं ना तर आम्हाला लगेच निघायला लागेल, कारण की हा रस्ता एकदम डेंजर जायचा. तर तोच मला एक टेन्शन आहे. तर आलं आजच्या समोरच आमचा आता स्पॉट जिथे आम्ही आता बसणार आहे वगैरे. तो काय आम्ही आता फायनली काय पोचलेलो आहे आमच्या स्पॉटवरती, जिथे आम्ही 4-5 वर्षापासून येतो आहे. 4-5 म्हणजे जास्तच वर्षापासून आम्ही इकडे येत आलो आहे. तर सीन कसं आहे की वरती एकदम मोठा धबधबा आहे आणि आम्ही एवढं वरती जात नाही, आम्ही एवढंच इकडेच आम्ही थोडंसं राहतो आता सध्या. तर काहीच आता इथे आमचे दादा आणि पप्पा इथे एन्जॉय करत आहेत मस्त. इथून असं काहीतरी आहे आणि इथे आमचे दीदी आणि वहिनी लोक आणि मम्मी लोक इथे एन्जॉय करत आहेत. गाईस आता असं सीन झालं आहे ना की पाणी वाढलं आहे बघा. इथून ना कुठून ना पाणी वाढलं आहे हे बघा. तर आमचा आता असा प्लॅन झाला की फटाफट निघूया, कारण हे बघा पाणी कसं झालं आहे, एकदम कमरे एवढा पाणी आलं आता. त्यात आम्ही निघालो जायला आता, कारण की अजून जरा पाणी वाढलं ना तर जायला भेटणार नाही. हे बघा काय तिथून पुन्हा ना डोंगरातून पाणी येतो आता. तर आता आपण पाणी बघितलं, पाणी वाढलेलं आहे. आता आपल्याला घरी जायला पाहिजे. काय झालं एवढा मोठा प्रॉब्लेम झाला शेवटी. म्हणजे बघा इकडे थांबलो आता आणि इथून खड्डा येते आणि पुन्हा वाहता पाणी आता. तो आम्ही आता परत आलो आहे जिथे आम्ही आता थांबलो ना, तिकडे आम्ही आता परत आलो आहे बघा. कारण की नाही इथून एक रस्ता तर आहे, इथून जायचं. आम्ही तिकडे परत आलो आहे जिथे आम्ही इकडे थांबलेलो ना. इथे हे बघा जिकडे थांबलेलो तिकडे पाणी भरलं आता. आपण आता इकडेच बसलेलो आणि आताच निघालेलो, लगेच पाणी पण भरला. आता आपल्याला इथून असं तिथून जायला लागेल. तर बघा इथून वरतून ना, नाही तर आपण इथून पण गेलो तरी पण काही नाही, पण तेव्हा तुला झालं तर काहीच नाही. इथून आम्हाला क्रॉस करून ना इथून एक रस्ता तर जातो. तिथे पोहोचलो कसं तरी आपण तिथे राहू शकतो. हां भरपूर रिस्की आहे भाई, कारण की जो रस्ता जायचा आहे ना तोच पाणीने हे भरला आता. पाऊस तर कमी झाला आहे तर आम्ही ना रिक्सवरती आता आम्ही जरा क्रॉस करतो आहे. हे बघा पार करतो, नंतर मग ब्लॉक करतो. ठीक आहे. आणि इकडे पण लोक आहेत गाय तिथे या साईडला, ते पण आता क्रॉस करत आहेत. काही डेंजर आहेत, जे आता वरती गेले तर त्यांच्यासाठी तर अजूनच डेंजर आहे. तर काही चला फटाफट आम्ही क्रॉस करून घेतो, मग तुमच्याशी नंतर मग बोलतो. ठीक आहे. तर गाईस तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला मी बोललो ना गाईस धबधबा वगैरे. हा बघा समोरच आहे बघा.
आणि इकडे काही थोडंसं मला वाटतं माणसं अडकली आहेत तर ते बघतायत निघायचे ते ना दगडावरती बसले पार करके आया है बाबा. असेच लोक अडकतात ना. हे बस गाई समोरच लोक अडकलेत तर गाई हे लोक ना जरा अडकलेत आणि इथे वरतून धबधबा पडतोय चप्पल नको खरंच निघेल. बिचारे लोक अडकले इथे पप्पा तिकडे फोटो काढायसाठी गेलेत एवढा पार करून वगैरे फायनली आता इकडे आम्ही जिकडून आम्ही स्टार्ट केलं तिकडे आम्ही आता पोचायला आलो बट इकडे पण एक प्रॉब्लेम आहे की पाणी वाहत चाललं आहे म्हणजे एकदम वाहतं पाणी आहे हे बघा हे लोक क्रॉस करतात हळूहळू पण काहीच नशीब आम्ही ना लवकरच निघालो जर आम्ही जसं पाण्याचा हे अंदाज बघितला नसता ना तर आम्ही पण मला वाटतं अडकलं असतं वगैरे आणि इथून जो असं पाणी येतो वाहता वगैरे तर इकडे सगळे लोक बसले आता इथे काय एवढं काय इश्यू तर नाहीच आहे तरी पण जोरात पाणी आलं तर इश्यू असू शकतो कुठे झाले तिथे कुठे झाले इकडे या गायस हे बघा फॉगी झाले बघा पूर्ण डोंगर इथून धबधबा पण येतो बाकीचे लोक काहीच नशीब खाली आले आहेत आणि हे लोक ना धबधब्यावरती अडकलेले नशीब लोक खाली आले आता काही इश्यू तर नाही आता काही तुम्ही पण काही जर पुढे जात असेल ना एकदम जरा ध्यान ठेवा जर लगेच पाणी वाढलं ना लगेच तुम्ही निघा कारण की आता आमच्यासोबत जसं झालं ना आम्ही पण बघितलं की पाणी वाढलं तर आम्ही लगेच निघालो असं करा ठीक आहे तर काय आम्ही आता भरपूर एन्जॉय केला तर आम्ही आता निघालो जायसाठी आणि गाईस हा बघा पाऊस I